नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पारंपरिक IT कंपन्यांचे बिझनेस मॉडेल कमकुवत होईल का, याबाबत पूर्ण जगभरामध्ये चर्चा सुरू आहे. कोडिंग, टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची अनेक कामं आता AI टूल्सच्या मदतीनं वेगानं होऊ लागली आहेत. अशा वातावरणामध्ये भारतीय IT कंपन्यांच्या वाढीवरती दबाव वाढू शकतो, अशी अनेक चिंता गुंतवणूकदारांना सतावते आहे. मात्र इन्फोसिसचे चेअरमॅन नंदन निलेकनी यांचं म्हणणं आहे की AI त्यांच्यासारख्या कंपन्यांना संपवणार नाही, उलट त्यांचं महत्त्व आणखीन वाढवेल. कंपनीच्या AGMमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की AIकडे एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे, कारण कंपन्यांसमोर संधींची कमतरता नसून अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहे. म्हणजेच आव्हान AI तयार करण्याचं नसून मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करण्याचं आहे. सध्या IT क्षेत्र हे संकटाच्या टप्प्यातनं जात आहे आणि लार्ज कॅप IT कंपन्यांचे शेअर्स गेल्या एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आपल्याला पाहायला मिळालेत. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगवरती AIचा सर्वात मोठा परिणाम दिसून येतो आहे. पूर्वी ज्या कामांसाठी इंजिनियर्सना तासनतास किंवा अनेक दिवस लागायचे, ते काम आज अनेक AI टूल्स काही मिनिटांमध्ये करून देतात. यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढत असून कंपन्या कमी संसाधनांमध्ये जास्त काम करू शकत आहेत. कमी लोकांच्या मदतीनं जास्त काम होऊ लागल्यास IT कंपन्यांच्या पारंपरिक कर्मचारी संख्येवरती आधारित वाढीवरती परिणाम होऊ शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटते. अलीकडच्या महिन्यामध्ये भारतीय IT शेअर्सवरती दबाव असण्यामागचं हे एक मुख्य कारण आहे. तर नंदन निलेकनी यांच्या मते केवळ कोड लिहिणं हा IT सेवेचा एक छोटासा भाग आहे. मोठ्या उद्योगांना AIचा स्वीकार करण्यासाठी आपल्या जुन्या प्रणालीचं आधुनिकीकरण करावं लागेल, डेटा व्यवस्थित करावा लागेल, सायबर सिक्युरिटी मजबूत करावी लागेल आणि AIला सध्याच्या बिझनेस प्रोसेसशी जोडावं लागेल. हे काम केवळ AI टूल्स करू शकत नाहीत. यासाठी कन्सल्टंट, इंजिनियर्स, सिस्टीम इंटिग्रेशन एक्सपर्ट आणि IT सर्व्हिसेस या कंपन्यांची गरज भासणार आहे. निलेकनी यांच्या मते AI हा एक फोर्स मल्टिप्लायर म्हणजेच क्षमता वाढवणारा घटक आहे, जो कंपन्यांची कार्यक्षमता वाढवेल. याच विचारामुळे इन्फोसिस येत्या काही वर्षांमध्ये AIशी संबंधित प्रकल्पांवरती सुमारे $1 अब्ज गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत, परंतु त्यांचं स्वरूप मात्र बदलेल. भविष्यामध्ये केवळ कोडिंगचं ज्ञान असणं पुरेसं ठरणार नाही, तर कर्मचाऱ्यांना AI मॉडेल्ससोबत काम करणं, ऑर्केस्ट्रेशन करणं, त्यानंतर डेटा मॅनेजमेंट आणि बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन यांच्यासारखी नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील. बाजारातील सर्वच विश्लेषक या मताशी सहमत नाही. काही विश्लेषकांच्या मते AIमुळे भविष्यामध्ये कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते आणि भारतातील IT इंडस्ट्रीला आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल देखील करावा लागेल. तर सध्या बाजारामध्ये दोन वेगवेगळ्या शक्यतांकडे आपल्याला पाहायला हवं. पहिली शक्यता म्हणजे AI IT कंपन्यांसाठी एक धोका बनवू शकतं, कारण यामुळे पारंपरिक सेवांची मागणी कमी होऊ शकते. तर दुसरी शक्यता अशी की AI स्वीकारण्याच्या या स्पर्धेमुळे कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स, कन्सल्टिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची एक मोठी संधी मिळू शकते. इन्फोसिसचं व्यवस्थापन या दुसऱ्या शक्यतेवरती विश्वास ठेवू नये. AIच्या या युगामध्ये ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त टेक पार्टनर्सची गरज भासेल. त्यामुळे AI हे भारतीय IT इंडस्ट्रीसाठी केवळ एक आव्हान नसून पुढच्या ग्रोथ सायकलसाठी एक मोठी संधी ठरू शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इन्फोसिसच्या AGMमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित ही महत्त्वाची माहिती पुरवण्यात आली. तर मग यावरती तुमचं मत काय? भविष्यामध्ये IT कंपन्यांना काही अडचणी येऊ शकतात का, की त्यांचा बिझनेस कोलॅप्स होऊ शकतो, की मोठ्या प्रमाणावरती वाढ होऊ शकतो? यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.